पण अमीन पाटीलजी, मला तुम्ही सांगा, तुम्ही सत्तेत आहात, हो. बरेचसे कंत्राटदार तुमचाच वळदहस्त असल्यासारखे आहेत, असं आता पण आम्ही रिपोर्टमध्ये दाखवलं. आणि एकूणच फक्त कंत्राटदार नाहीत. मग असं असताना तुम्हाला काय वाटतं की याला जबाबदार कोण आहे? सत्ताधारी पक्ष तुमचा नक्की काय करतोय? मग बघा, मुंबई महानगरपालिकामध्ये आम्ही अपोजिशनला आहेत. आणि आता मी तुमचा न्यूजमध्ये बघितले की आदरणीय महापौरने सांगितले आहे की आमची जबाबदारी नाही, ते प्रशासन टेंडर बनवतात. आता मुंबई महानगरपालिकामध्ये जे सत्तामध्ये बसलेले लोक आहेत ते असं सांगणार, आणि मुंबईची महापौर असं सांगणार की आमची जबाबदारी नाही, हे प्रशासन करतात. आज मुंबईच्या लोकांनी तुम्हाला संधी दिली, तुम्हाला महापौर बनवणार, तुम्ही सत्ता दिली, त्यांचा कंट्रोलच नाही ना त्याच्यावर. नाही तर सोडून द्या ना, कशाला बसलाय तिकडे? पण तुम्हाला वाटतं की सोडून दिलेले प्रश्न सुटणार आहेत? नाही, तो दुसरा लोक करेल ना. आम्ही काय करूया? त्यांच्या हातात सत्ता आहेत, त्यांच्याकडे सगळं आहेत, नाही त्यांच्याकडे स्टँडिंग कमिटी चेअरमॅन आहेत. नाही, आता जे मुंबईची जे परिस्थिती आहे, 40 कोटी रुपया आपण त्याच्यासाठी ठेवलेले आहेत की आपल्याला पोर्टल ते खड्डा बुजवायचे आहेत. 26 कोटीचा पेमेंट झाले आहेत आतापर्यंत. खड्डा तर असत आहेत रस्त्यावर, 26 कोटीचा पेमेंट झालेला आहे. आम्ही फक्त आपण मुंबईच्या खड्ड्यांबद्दल बोलत नाही आहोत, राज्यात पण स्थिती काही वेगळी नाहीये. हो, पण आपण आता तुम्ही जे प्रश्न विचारले की मुंबईच्या खड्ड्यात असे चाललेले आहेत, ते मी तुम्हाला सांगतो की 26 कोटी रुपये तिकडे मुंबईला आपण टाकलेलो आहोत. आधी 7-8-10 कोटीचा बिल पेंडिंग आहे, आणि आता 40 कोटीपर्यंत आपण 60 कोटी जाणार आहोत. 60 कोटी मुंबईचा रस्ता टाकायचा आणि खड्डा बुजवायचा नाही, असं कसं चालणार? मुंबईच्या लोकांना कोणी उत्तर देणार? ह्याच्या उत्तर काय, हे मी महापौरला विचारू इच्छितो तुमच्या माध्यमातून. ठीक आहे.